झी मराठीवरील कमळी मालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या भागात एक अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे. रायगडची सफर आणि तिकडे महाजन वाड्यातील घडामोडी यामुळे कथानकात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रोमोच्या सुरुवातीला रायगड किल्ल्यावर सहलीसाठी आलेले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक, गाईड पाहायला मिळतात. गाईड विद्यार्थ्यांना किल्ल्याचा वैभवशाली इतिहास सांगताना म्हणतात, हा रायगड 15 मे 1656ला आपल्या राजाने चंद्रराव मोरेंकडून जिंकला. या गडाचे मुख्य वास्तुविशारद, सेवेच्या ठायी तत्पर असणारे हिरोजी इंदुलकर यांनी तब्बल 14 वर्षे मेहनत घेऊन हा रायगड उभा केला. जेव्हा राजांनी भर सभेत हिरोजींना विचारले, हिरोजी काय हवंय तुम्हाला, तेव्हा हिरोजींनी मोठ्या नम्रतेने उत्तर दिले, राजे, तुमच्या पैशा अडक्यासाठी मी रायगड बांधलेला नाही. मला फक्त त्या जगदीश्वराच्या मंदिरात जेथे तुमचं पाऊल पडतं त्या पायरीवर माझ्या नावाची पाटी लावायची परवानगी द्या. याच वेळी आपल्याला ती ऐतिहासिक सेवेच्या ठायी तत्पर ही पाटी असलेली पायरी देखील पाहायला मिळते. दुसरीकडे अन्नपूर्णा महाजन यांच्या घरी नयनतारा त्यांना भेटण्यासाठी आलेली असते. अन्नपूर्णा आजींच्या खोलीत नयनतारा, सदानंद आणि सरू बसलेले असतानाच ऋषीचा नयनताराला व्हिडिओ कॉल येतो. ऋषी आजींशी बोलून झाल्यावर उत्साहाने म्हणतो, आई, साधना मावशी आहेत ना तिथे? साधनाताईंना जरा फोन दे ना, मला त्यांची कमळीशी ओळख करून द्यायची आहे. नयनतारा फोन सरूकडे साधनाताई म्हणून माढवते आणि म्हणते, हे घ्या साधनाताई, ऋषी बोलतोय, घ्या फोन. मात्र आपली ओळख उघड होईल या भीतीने सरू फोन घ्यायला कचरते. नयनतारा पुन्हा आग्रह करते, अहो घ्या ना. शेवटी अत्यंत तणावाखाली असलेली सरू फोन हातात घेते, पण आपला चेहरा दिसू नये म्हणून ती मुद्दाम फोन तिरपा किंवा आडवा धरते. हे पाहून पलीकडून ऋषी गोंधळतो आणि म्हणतो, मावशी, अहो हा काही फोन धरलाय, जरा नीट कॅमेरासमोर या ना. आता सरू आपला चेहरा लपवण्यात यशस्वी होईल की ऋषीसमोर तिचं सत्य येणार हे पाहणं कमालीचं ठरेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा कमळी आणि भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.